पूर्णावतार श्रीकृष्ण यावर आपले आतापर्यंत 4 प्रवचन झालेली आहेत. आजचं 5वं प्रवचन आहे. आतापर्यंत आपण श्री, यश, औदार्य हे श्रीकृष्णाचे गुण पाहिले. आज आपण ऐश्वर्य या गुणाबद्दल श्रीकृष्णाच्या बोलणार. ऐश्वर्य. जरासंधाने आपल्या सासऱ्याच्या मदतीने म्हणजे काल यवनाबरोबर मथुरेवर 17 वेळा स्वारी केली, पण श्रीकृष्णाला तो काही पराभूत करू शकला नाही. अर्थात जरासंधाचा वधही श्रीकृष्णाच्या हातून झाला नाही, होणारही नव्हता, कारण त्याच्या नशिबात किंवा त्याच्या प्रार्थनात जे लिहिलं होतं की भीमा हातून त्याला मरण आहे, श्रीकृष्णाच्या हातून नाही. त्यामुळे जवळजवळ 17 वेळा जरासंधाने मथुरेवर स्वारी केली. एके दिवशी श्रीकृष्णाने पाहिलं आणि अख्खी एका रात्रीत मथुरेची सारी प्रजा तिला कळत सुद्धा नाही, नकळतच द्वारकेला आणली. श्रीकृष्णाला आपल्या रयतेला सुख समृद्धी द्यायची होती. त्याच्या मनात आणि मनापासून आपल्या प्रजेचे सुख त्याला अपेक्षित होते. जरासंधाच्या वारंवार होणाऱ्या आक्रमणाने सगळी प्रजा कंटाळलेली होती. त्यांची सारी सुख, शांती, समृद्धी सततच्या युद्धाने जरा कटकटीत झाली होती, दूर गेली होती. त्यामुळे साऱ्यांनाच एका वेळी मथुरेतून द्वारकेत आणून सगळी मथुरा द्वारकेत येऊन बसवली. नंतर जरासंधाचा वध भीमा करवी करोरा आणि कालयवनाचा त्रास मुचकुंदा करवी कर. जरासंध हा खरं म्हणजे मगध देशाचा राजा. त्याच्या पित्याचं नाव बृहद्रथ. जरासंध कृष्णाचा कट्टर वैरी. आता कृष्णाचा कट्टर वैरी व्हायचं कारण काय, तर कंस हा जरासंधाचा भाचा आणि जरासंधाच्या 2 मुली या कंसाला दिलेल्या होत्या. जरासंध या भूतलावरच्या अनेक अधर्मी राजांना कृष्णाविरुद्ध भडकवत होता आणि त्यांना घेऊन तो मथुरेवर स्वारी करत होता. ते सगळे अधर्मी राजे मथुरेवर स्वारी केले की त्या लढाईत त्यांना वीरगती प्राप्त व्हायची, मरण प्राप्त व्हायची, श्रीकृष्णाच्या हाती मरण पडायचे. पण जरासंध मात्र नाही. म्हणजे प्रत्येक वेळा जरासंध जायचा, अनेक अधर्मी राजांना घेऊन यायचा, श्रीकृष्णातर्फे त्यांना मारून टाकायचा. जरासंध तसाच, पण अनेक अधर्मी अशा राजांचा म्हणजे विनाशायेचे दुष्कृतम हे जे श्रीकृष्णाचं जे वचन होतं त्या वचनाला तो जागत होता की अनेक राजांना त्यांनी हे केलं होतं. म्हणजे त्यांच्या राज्यात जाऊन त्यांच्या तिकडे जाऊन कृष्णाला त्याची शक्ती नाहक खर्ची पडली होती. ते अनायसे श्रीकृष्णाच्या पुढे येत होते आणि लढाई करत होते. जरासंधाचा मगाशी सांगितलं असं जावई कंस आणि त्याच्या कंसाच्या ज्या राण्या होत्या 2, म्हणजे जरासंधाच्या 2 मुली, त्यांचं नाव अस्ती आणि प्राप्ती. जरासंध अत्यंत क्रूर होता, अत्याचारी होता. जरासंधाची जन्म कहाणीच वेगळी आहे. तो त्याच्या 2 आयांपासून बनला होता. आता तो कसा बनला होता सांग. त्याच्या त्या 2 आया त्या काशी राजाच्या 2 मुली, म्हणजे बृहद्र राजाची ज्या बायका होत्या त्या 2 बायका होत्या, त्यांच्या दोन्हीपासून तो बनला होता. त्या बरेच वर्ष म्हणजे हे झाल्यावर त्या बृहद्र राजाला काही मूलबाळ झालं नाही. त्यांनी परमेश्वराची तपश्चर्या केली, आराधना केली वगैरे वगैरे. परमेश्वर त्याला प्रसन्न झाला आणि त्याला एक फळ दिलं आणि हे फळ तू तुझ्या राणीला दे. त्याने सांगितलं हे फळ तुझ्या राणीला दे आणि त्याप्रमाणे तुला संतती होईल. इकडं तो बृहद्र राजा आला. त्यांनी काय केलं, ते फळ सुरीने अर्ध कापलं. एक ह्या राणीला दिलं, एक त्या राणीला, कोणाचं दुखायला नको. दोघींनी खाल्लं आणि यथावकाश दोघींना दिवस जाऊन दोघींचे दिवस भरून दोघींना मूल झालं. पण ते कसं, एक अर्ध्या बाजूचं एक अर्ध्या बाजूचं असं झालं. आणि ते एक संघ असं बालक नव्हतंच. त्यामुळे राजाने अरे बापरे ही काय भूताटकी म्हणून दूर जाऊन त्याला रानात टाकू दिलं.
ते जरा नावाच्या आसुरीला मिळालं. ज्या राक्षसिणीला मिळालं त्या राक्षसिणीचं नाव होतं जरा. तिला प्रथम वाटले वा चांगलं भक्ष्य आपल्याला मिळाले आज, वा वा काय हरकत नाही. पण सहजपणे तिने एकत्र केलं तर ते जुळलं. तेव्हापासून त्याचं नाव जरासंध पडलं. आता दुसरी एक मनात शंका आहे, म्हणजे दुसरे एक मनात वेगळा विचार आला. खरं तर जरा याचा सुतिका शास्त्रातला अर्थ वार, नाळ वगैरे, जी बालाचं आईच्या गर्भात पोषण करणारी असती, जी वार असते त्याला जरा म्हणतात. आणि त्याच्यापासून नाळ, मग ती बाळाच्या बेंबीला जोडलेली असते आणि बाळाचं त्याच्यातून गर्भाचं त्यातून पोषण होत असतं, ती जरा. जगात 4 प्रकारे जीव उत्पन्न होतात. म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारे ते एक अंडज असतात, म्हणजे जे पक्षी असतात, चिमणी, कावळा, पारवा वगैरे जे असतात, किंवा साप, हे अंड घालतात, अंडी घालतात आणि त्यापासून प्रजोत्पादन होतं त्यांचं. दुसरं उद्भिज, म्हणजे अंडज. दुसरे उद्भिज. उद्भिज म्हणजे ही झाडं, म्हणजे भूमीतून जे उत्पन्न होणारे ते उद्भिज, झाडं, झुडपं, वेली वगैरे सगळे उद्भिज. तिसरं जे असतात ते स्वेदज. स्वेदज म्हणजे घामापासून. आता घामापासून म्हणजे अगदी घामापासूनच नाही, जे बारीक बारीक कृमी कीटक जे असतात, जे डोळ्यांना सुद्धा दिसत नाही असे जे होतात ते स्वेदज, हे तिसरा प्रकार. आणि हे शेवटचं जराज, म्हणजे जरेपासून उत्पन्न जाणारे, जारज, आईच्या गर्भात जारेपासून ज्यांचं पोषण होतं ते जारज. आता ही राक्षसी म्हणजे सुतिका शास्त्रातील जर वार, नाळ, उल्बा अशाने अर्थाने असेल तर तसा काही संबंध असेल तर त्यावेळचं ते म्हणजे 5,000 वर्षापूर्वीचं IVF वगैरे होतं काय, असा मला प्रश्न पडायला लागला. की असेल बाबा, काय सांगता येत नाही. पण जरासंध नाव का पडलावं? जरासंधावर आपल्या राक्षसी मातेचे संस्कार झाले होते, त्यामुळे तो अत्यंत क्रूर होता. आपल्या बाहुबलावर त्याने मोठमोठ्या राजांना पराभूत करून त्यांना बंदिवासात ठेवले होते. त्याच्या कारागृहात 99 राजे कैद होऊन पडले होते. आणि आता 100वा राजा मिळाला की कुठल्या तरी उग्रदेवतेला त्यांच्या पुढे बळी देऊन तो काहीतरी कुठला तरी असा नरसंहारक यज्ञ करणार होता. मग मात्र श्रीकृष्णाने चपळाई केली. तो मगध देशात भीमाला आणि अर्जुनाला घेऊन वेश बदलून जरासंधाच्या दरबारात आला आणि जरासंधापुढे म्हणाला की आम्ही 3 याचक आहोत, विप्र आहोत, आम्हाला भिक्षा दे. जरासंधाने विचारलं कुठली भिक्षा पाहिजे? त्यामुळे म्हणे आम्ही 3 आहोत तिथं, आमच्यापैकी कोणीही एका बरोबर तू मल्लयुद्ध कर. आता त्या ब्राह्मण वेशातल्या त्या लोकांची ती विचित्र मागणी ऐकून जरासंध जरा चमकलाच. त्याला जाणवले की माणसं काही विप्र नाहीत, ब्राह्मण वगैरे कोणी याचक बिचक वगैरे असे काही नाही, ती कोणतरी क्षत्रिय वंशातील. आणि मग त्याने ओळखले, अरे हा तर श्रीकृष्ण, हा भीम, हा अर्जुन. ज्या श्रीकृष्णाला मारायला आपण 17 वेळा मथुरेवर स्वारी केली, तो आपल्या समोर येऊन उभा राहिलेला आहे. जरासंधाला जरा आश्चर्यच वाटतं. पण कृष्णाने त्याला आव्हान दिलं होतं, कोणाबरोबर आमच्याशी युद्ध कर, मल्लयुद्ध कर. पण माणसं कशी अहंकारी असतात बघा. जरासंधाने पाहिलं, म्हणे अर्जुन माझ्या बरोबरीच नाही. कृष्ण तू पण नाही रे, मल्लयुद्ध करायला तू काय? हा म्हणे हा भीम योग्य वाटेल. म्हणजे माणसाचा अहंकार कसा असतो, तो अहंकार त्याला असा फरफटत नाही, तो कुठेतरी संकटात, दुःखात, मृत्यूच्या ह्याच्यात. आणि मग भीमाचं आणि जरासंधाचं युद्ध सुरू झालं. असं म्हणतात की ते युद्ध बरेच दिवस चाललं होतं. शेवटी भीमाच्या हातात त्या जरासंधाच्या 2 असे पाय तांगड्या आला आणि त्या जरासंधाला त्याने उभं पाडलं आणि बाजूला टाकून दिलं आणि मोठ्याने अगदी विजयाची गर्जना केली, मोठ्याने ओरडला. तो ओरडून समोर पाहतो तर परत जरासंध तिथं उभा. भीम जरा चक्रावला, हे काय भानगड आहे म्हणून परत त्याने तेच केलं. परत तसं झालं. असं 2दा 3दा झालं. तो चमत्कार आता असं करावं काय याच्या पुढे, की एवढा आपण फाडून त्याला टाकतोय तो पण, कारण ते जुळलेले तुकडे होते, ते तुकड्याने तो पण जुळायचं. त्यांनी श्रीकृष्णाकडे पाहिलं तर श्रीकृष्णाने तिथली एक गाडी घेतली, ती उभी अशी हे केली,
त्याचे दोन भाग केले. डावा भाग उजव्या बाजूला टाकला, उजवा भाग डाव्या बाजूला टाकला. भीमाला तो संकेत कळाला. परत फाडलं, एक भाग डावा भाग उजव्या बाजूला टाकला, उजवा भाग डाव्या बाजूला टाकला. परत जरासंधाची जुळणी झाली नाही आणि जरासंधाचं पारिपत्य झालं. कृष्णाची ही करणी, आता आपण ही आता गोष्ट एवढी का सांगितली मी, तर कृष्णाची ही करणी त्याच्या बुद्धीचं ऐश्वर्य होतं. त्या बुद्धीच्या ऐश्वर्यामुळे त्याला लक्षात आलं की हे एकत्र किती हे केलं तरी ते एकत्र जुळणार, पण असं टाकलं तर हे जुळणार नाही. आणि त्याच्या पुढची कथा म्हणजे कृष्णाच्या औदार्याचं प्रतीक होतं. जरासंध गेल्यावर जरासंधाचे राज्य, मगध राज्य, कृष्णाने आपल्या राज्याला जोडलं नाही. त्याने जरासंधाचे 4 पुत्र होते. त्या जरासंधाचे 4 पुत्रांचं नाव, एकाचं नाव सहदेव होतं, सोम होतं, तूर्य होतं, श्रुतुश्रू होतं आणि तो थोरला मुलगा त्याचं नाव सहदेव. त्याच्या ताब्यात मगध देशाचं जरासंधाचं राज्य, सहदेवाला तिथे त्याने राज्यावर बसवलं. म्हणजे कृष्णाचं केवढं औदार्य होतं की काही करून ते राज्य आपल्या राज्याला मिळवून घ्यायचं असली वृत्ती नव्हती. तो सहदेव महाभारती युद्धात कौरवांच्या बाजूने लढला होता. म्हणजे ह्या गोष्टी सांगायचं कारण की श्रीकृष्णाच्या ऐश्वर्याचं हे वर्णन करताना, म्हणजे आपण पहिल्यांदा पाहिलं की सगळी मथुरेतली सगळी प्रजा त्यांनी द्वारकेला आणली आणि ती द्वारका म्हणजे त्या प्रजेचे जे हाल होते, जे त्रास होत होता, तो सगळे संपुष्टात आले. आता हे सुद्धा द्वारकेत सुद्धा केवढं ऐश्वर्य होतं. आपण पाहतो हल्ली जगात महानगरे आहेत, नगरं आहेत, महानगरे आहेत. पुणे आहे, नाशिक आहे, मुंबई आहे, न्यूयॉर्क आहे, लखनौ आहे, अगदी सगळे म्हणजे अगदी जगाच्या पाठीवर कुठे मोठमोठी नगरं आहेत. आणि प्रत्येक महानगरातनं मोठमोठाले उंच बिल्डिंग्स आहेत, सोयी आहेत, बसेस आहेत, गाड्या धावता आहेत, सगळीकडे सुखसोयी आहेत, हॉटेलिंग आहे, विमान आहेत, पावला पावलावर खाण्यापिण्याच्या सोयी आहेत, प्रशस्त अशी तारांकित हॉटेल्स आहेत, चित्रपटगृह आहेत, आकर्षक बागा आहेत, कारंजे आहेत, सौंदर्य आहे, सगळं आहे या सगळ्या महानगरात. अगदी रात्री अपरात्री पाहिलं तर प्रकाशाची उधळणे, सगळीकडे लाइटिंग वगैरे चालू असतं. पण या महानगरांचा हा चेहरा जसा असो तसा एक चंद्राच्या मागच्या बाजूचा जसा असतो तसा एक काळा चेहरा असतो. प्रत्येक महानगर घ्या, म्हणजे कुठलंही महानगर घ्या, एक चेहरा त्याचा असा काळा चेहरा असतो. बकाल वस्ती असते, त्याच्यात अनेक वेडेवाकडे लोक राहत असतात. ते अज्ञानी असतात, दारू पिऊन धिंगाणा घालतात. तिथं भूक, दारिद्र्य, अगतिकता, गुन्हेगारी, वेश्या व्यवसाय, खून, मारामारी हे सगळं चाललेलं असतं. देश धर्म विधायक कारवाया सगळीकडे त्यांची ती भूतावर थैमान घालत असते. आणि मग ती सगळ्या महानगराला वेठीला धरणारी ही सगळी बाजू असते. आणि सगळ्या कुठेही जा, सगळ्या महानगरांचं चित्र, अगदी तुम्ही न्यूयॉर्कला गेले तर ते चित्र आहे, मुंबईत गेलं तरी ते चित्र आहे, पुण्यात गेलं तरी ते चित्र आहे, सगळीकडे असे चित्र आहे. पण कृष्णाने जी द्वारका बसवली होती, ती कृष्णाच्या द्वारकेचं चित्र अगदी वेगळं होतं. तिच्यातील आंतरबाह्य चांगुलपणाचे वर्णन करायला शब्द कमी पडावेत अशी गोष्ट होती. द्वारका ही भारताच्या पश्चिम दिशेच्या सिंधू सागराच्या 12 योजने आत आणि 18 योजने असं मोठं अभेद्य नगर होतं. ते दिव्य भव्य प्रकाशमान होतं. असं वाटत होतं की समुद्राने एक कडेवर घेतलेलं लहान बाळच आहे. द्वारकेचं वेगळेपण सांगताना तिथं सात्विक समाधान नांदत होतं आणि समाधानी शांतता होती. जीवाशिवाचं आरामस्थान असावं अशी ती द्वारका होती. द्वारका बाह्य प्रदेशी आराम रमली जीवाशिवांशी, वसंत विनवी सदा सुमनेशी, संताप कोणाशी असे ना. हे नाथांच्या रुक्मिणी स्वयंवरातलं आहे. त्यांनी द्वारकेचं वर्णन फार सुरेख केलेलं आहे की द्वारकेत सदैव वसंत ऋतू आहे. म्हणजे वसंत ऋतूत काय होतं की सृष्टीचं सगळं स्वरूपच बदलून जातं की बाबा वृक्षांना नवी पालवी फुटते, आंब्याला मोहर येते, कोकिळीचं पूजन सुरू होतो, निसर्गाच्या सृजनशीलतेची जाणीव म्हणजे
निसर्गाच्या सृजनशीलतेची जाणीव वसंत ऋतू करून देतो. तो खरोखर सगळ्या ऋतूंचा राजा आहे. तो दानशूरासारखा सगळं देतो, भरभरून देतो. पण स्वतः कसा असतो? निर्लोभ असतो, निर्मोही असतो आणि एखाद्या साधकासारखा असतो. शांत समाधानी असतो, सौंदर्याची उधळण करतो. ते त्याच्याकडे आहे जे ते वाटून देतो आणि निघायला लागतो. ज्ञानेश्वरी एक छान ओवी आहे 18व्या. माऊली म्हणतात, का वसंताची या वाहणी, का वसंताची या वाहणी, आलिया वनश्रीची या औक्षिणी. वनश्रीच्या औक्षिणी, औक्षिणीच्या औक्षिणी इतकं हे येतं, ते तू न करीत तेऊची घेणी निघाला तो. एवढं सगळं वसंत देत असतो, सगळं सौंदर्य सृष्टीला आदान प्रदान प्रदान करत असतो. वसंत ऋतू निर्लोभी असतो. तो ते न पाहता, ते त्यातलं काही न घेता वसंत आल्यासारखा निघून जातो. पण हे वसंत ऋतू, एकंदर 6 ऋतूतला एक वसंत ऋतू आहे. पण द्वारकेत 12ही महिने 18 काळ वसंत ऋतू होता. समुद्र तटाकी, पण समुद्रात असलेली द्वारका नगरी नितांत सुंदर होती. तिच्यापाशी समृद्धी होती, कारण ती श्रीकृष्णाच्या ऐश्वर्याचं प्रतीक होते. नगरात अनेक उद्यानं होती. उद्यानं लता वृक्षांनी, फळांनी, फुलांनी बागडलेली होती. वैकुंठात, सत्यलोकात, कैलासात जसे वृक्ष नाहीत, जशी झाडे झुडपं नाहीत, तिथं ती द्वारकेत होती. असं म्हणतात की साक्षात देवच मुळी द्वारकेच्या सौंदर्याला भाळून तिथं वृक्षाच्या रूपात येऊन उभे राहिलेले होते. द्वारकेबाहेर समुद्र, चारी बाजूने खारा पाण्याचा समुद्र, पण द्वारकेच्या आत मात्र विहिरीना गोड पाणी, सुमधुर पाणी. त्या विहिरीला ज्या पायऱ्या होत्या त्या स्फटिकाच्या होत्या आणि त्याच्यात रत्ने गुंफलेली होती. आत भिंतीत कोनाडे होते, त्याच्यात विष्णूच्या मूर्ती कोरलेल्या होत्या. विष्णू सहस्रनामाचे तिथं जणू काही प्रतीक होते. मथुरेत अन्नधान्याची समृद्धी होती, अमाप शेती होती. गहू, तांदूळ, ऊस, भाजीपाला सगळे भरभरून पिकत होतं. त्यांची घरं ऐसपेस होती. घरापडून राजमार्ग जात होता. अगदी 2-2, 3-3 मजली ती घरं होती द्वारकेची. आणि गंमत म्हणजे, आता आपल्याला माहिती आहे की हल्ली घरांचं मोजमाप कसं होतं, 1 BHK, 2 BHK, 3 BHK असं घरांचं. म्हणजे साधारण मध्यमवर्गीय मनुष्य बाबा आयुष्यभरच्या कमाईतनं 1 BHK जरी त्यांनी मिळवलं तरी त्याला वाटतं, समाधान वाटतं की मोठं. पण केवढा पण म्हणजे कृतज्ञ मी, कृतार्थ मी असा म्हणतो 1 BHK मिळवलं तरी. आणि 4-5 BHK जर असेल किंवा वेगळा बंगला असेल तर लगेच इन्कम टॅक्स किंवा ईडी चौकशी सुरू होते, असं चालू असतं. पण भगवंताचं ऐश्वर्य असं की प्रत्येक द्वारकावासियांना, कुटुंबियांना जी घरं दिली होती ती 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे, 4 नव्हे, 16 BHKची होती. 16 BHK, प्रत्येकाला अशा खोल्या होत्या. खरं म्हणजे BHKचा अर्थ मी वेगळा लावला. आता आपल्याला BHK म्हणतोय आपण, एक हॉल, बेडरूम आणि किचन वगैरे असं म्हणतो. पण BHKचा अर्थ हिच्या बाबतीत असं म्हणू की BHK, भक्ती विण हरी कैसा. BHK, ते BHK, ते द्वारकेतलं BHK म्हणजे भक्ती विण हरी कैसा. द्वारकेत जर मुख्य मधले हॉल किंवा खोली धरली तर कसं होतं, तर पूर्वेला स्नानगृह होतं, पश्चिमेला भोजनगृह होतं, दक्षिणेला शयन मंदिर होतं, उत्तरेला भांडार होतं, आग्नेयेला स्वयंपाकघर होतं, नैऋत्येला शस्त्रागार होतं, वायव्येला अन्नधान्य कोठार होतं, त्याला लागून खिल्लारांचे गोठे होते, ईशान्येला देवघर होतं, त्याचबरोबर होमशाळा होता, विद्यामंदिर होतं. विद्यामंदिर म्हणजे हल्लीच्या भाषेत आपण म्हणून स्टडी रूम होतं, न्हाणी, शौचालय, सगळ्या सुखसोयीने उपयुक्त अशी घरं होती. हल्ली माणसांची घरं असतात पण घराला घर पण नसतं. माणुसकीचा ओलावा नसतो. आपल्या शेजारी कोण राहते हेच आपल्याला माहित नसतं. इथं माणसात प्रेम होतं, आपुलकी होती. मोठ्यांबद्दल, ज्ञानी माणसांबद्दल एकमेकांना आदर होता, शूरवीरांबद्दल अभिमान होता. द्वारकेची बाजारपेठ मोठी गजबजलेली होती. आर्थिक उडाला मोठी होती. फळ बाजार मोठा होता.
सराफ कट्ट्यावर सोन्या चांदीचे हिरे मोत्यांनी सगळा सराफ कट्टा झळकलेला होता. पण द्वारकेचं खरं नाणं कृष्णच होतं, ज्याच्यामुळे हे सगळं ऐश्वर द्वारकेला मिळालं होतं. जी ऐश्वर्यवती द्वारका झाली होती, ते दो अक्षरी खरे नाणे भगवंतच होते, कृष्ण होते. द्वारके माझी शुद्ध केणी, द्वारके माझी शुद्ध केणी, दो अक्षरांचे खरे नाणे, जैसे घेणे तैसे देणे, कोणाशी उणे असे ना. एक कृष्ण तिथं होता तर सगळ्यांना समृद्धी होती, सगळ्यांकडे संपत्ती होते, सगळ्यांकडे. पण तोच उत्मात झाल्यावर काय घडतं ते आपण अगदी शेवटच्या या प्रवचनाची जी आपली मालिका चालू आहे त्या शेवटच्या वैराग्याच्या याच्यात आपण पाहणार आहोत की उन्माद झाला, अहंकार झाला की काय होऊ शकतं हे आपण नंतर पाहणार आहोत. द्वारकेचे सुंदर वर्णन नाथ महाराजांनी आपल्या रुक्मिणी स्वयंवर केलेले आहे. द्वारकेचं वर्णन म्हणजे ज्ञानसंपन्न, ऐश्वर्युक्त, दानशूर व्यक्तिमत्वाचं ते, अर्थात द्वारकेतली ती ऐश्वर्ययुक्त व्यक्ती म्हणजे षडगुण ऐश्वर्यवान भगवान श्रीकृष्ण. एखाद्या साधकाला मुक्तावस्थेतील जी अनुभूती येते ते द्वारका नगरीचे सौंदर्य पाहून होते. ठाई ठाई फळबागा होत्या, फुलांचे गोष्टच्या गोष्ट होते. त्यांची गोडी मोक्ष मुक्तीच्या गोडीसारखी होती. इथल्या कोकिळीचे पूजन सनकादिकांना सुखावून गेले होते. चराचराची निर्मिती करणारा ब्रह्मा, सृजनशीलतेत आपण कुठे कमी पडलो या भावनेने तर ब्रह्माला सुद्धा हे जे जमलं नाही ते श्रीकृष्णाने तिचं सहजपणे करून दाखवलं होतं. हे कोकिळ पूजन समाधानातून, चित शांतीतून आले होते. जणू काही जागृत झालेल्या कुंडलिनीचा अनाहताचा ध्वनी. जेव्हा कुंडलिनी जागृत होते तेव्हा अनाहताचा ध्वनी येतो. द्वारकेतलं जे कोकिळेचे पूजन होतं ते अनाहताच्या ध्वनीसारखं होतं. म्हणजे प्रत्येक जणू काही बद्ध अवस्थेतून मोक्ष अवस्था किंवा साधक अवस्थेत गेलेला असं मनुष्य होतं. वृक्षाचे पान जेव्हा सहसहत होते तेव्हा असं वाटत होतं की वेदातल्या ऋचा म्हटल्या जात आहेत असं ते पाणी होत होतं. इथली चल आणि अचल वस्तू ही मोक्ष मार्गदर्शक होती. या नगरीत शांती आत्मतृप्ततेचे पाणी पित होती. रमणींच्या कंकणातून सुद्धा अनाहताचा ध्वनी येत होता. मोर नाचत असत द्वारकेत. नुसते मोर नाही, मनाचे मोर नाचत होते. अहो का नाही नाचणार ना? कारण मनाच्या चित आकाशात मेघ होता, कृष्ण मेघ होता. इथे तर न संपणाऱ्या कृपेचा पाऊस पडणारा कृष्ण मेघ सदैव शून्य वृत्तीच्या अवकाशात होता. त्यामुळे मयुरांचे नर्तन सदैव चालू असायचे. आणि ह्या मयूर नृत्याने स्वतः शिवशंकर जेव्हा आले तिथं पाहायला, द्वारका पाहायला, तर ते सुद्धा स्वतःचं तांडव नृत्य विसरून गेलं. तांडव कसं असतं ते विसरूनच गेले. आणि कसं करतील तांडव किंवा काही तांडव करण्याचं प्रयोजन काय? शिवशंकर तांडव केव्हा करतात? ते एखाद्या वेळेला ते संतापले, रागावले, चिडले, काहीतरी केलं की ते तांडव थरथर करतात. इथं सगळी शांती होती, आत्मशांती होती, समाधान होतं. कुठे रागाची, चिडचिडीची, संतापाची भावनाच नव्हती. त्यामुळे तांडवाचं काही कामच नव्हतं. द्वारकावासी जणू मुक्त हंस होते. बाकी सिद्धांना आणि परमहंसांना द्वारकेबद्दल किंवा द्वारकेतल्या लोकांबद्दल अतिशय असा हेवा वाटत होता की सर्वसामान्यांना म्हणजे सगळ्यांनाच ते समाधान मिळत होतं. अशी ती द्वारका होती. द्वारकेचे सौंदर्य भगवंताच्या ऐश्वर्याचं दृश्य स्वरूप होतं. बाबत बोलताना नाथ महाराज त्यांचे अजून एक वैशिष्ट्य सांगतात. ते वैशिष्ट्य म्हणजे असं, त्या वैशिष्ट्याला नाथ महाराज परमार्थाची दूध देतात. ते म्हणतात, इतर नगरांची कशी उभारणी असते, इतर नगरांची उभवणी ती खणावरी पाच खणी त्याही माझी अति दुखणी द्वारका पट्टणी ते नाही. आता ही नगरे म्हणजे कुठली? त्यावेळेला काही होती ही सगळी बाकीची नगर? बाबा कुठलं तरी आपलं लखनौ होतं, तिथं अतिरेकी काहीतरी गडबड करतायत, असले काही होतं काही नव्हतं. मग कुठली नगर? तर ही देह म्हणजेच नगर आहे. देह म्हणजेच एक पूर.
देह म्हणजेच एक शहर, तर इतर नगरांची म्हणजे हा मनुष्य देह म्हणजे एक नगरच आहे. आणि मग ती खणावरी पाच खणी, देहाची जी तत्व सांगितली आहेत ना 13व्या अध्यायात, ती 36 तत्व सांगितली. त्यातली मुख्य तत्व कुठली? पंचमहाभूत, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, त्रिदोष वगैरे जे सांगितलेले आहेत, ते या देहरूपी नगराला पीडा ही तेवढ्याच असतात. आणि हे पाच खणावरी ती खणी, पंचमहाभूतावर, पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, त्रिदोषांवर, आणि मग हे त्रिदोष वात पित्त कफ वगैरे किंवा सत्व रजतम हे, तर हे तर ते हे सगळे ह्या देहाला, या आपल्या शरीराला पीडा देणारी या सगळ्या गडबडी आहेत. आणि मग माऊली ज्ञानेश्वरीत म्हणतात, त्रिदोषी सांडेले शरीर, त्रिदोषी सांडिले शरीर, त्रिकुटी फिटलिया नगर, त्रिदाह निमल्या अंतर जैसे होय. म्हणजे माऊलींनी द्वारकेचं वर्णन नाही केलं, पण देह कसा, म्हणजे एकदा परमेश्वराची कृपा झाली म्हणजे काय होतं की त्रिदोष म्हणजे आपण मग अशी म्हणलं तसं वात पित्त कफ. त्रिकुटी म्हणजे काय की चोरी चहाडकीन शिंदळकी, हे त्रिकुटी. आणि ती तीन ताप म्हणजे आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक असे त्रिताप. हे द्वारकेत असणाऱ्या देहरूपी नगरांना हे ताप भोगावे लागत नाही. हे एवढं ऐश्वर द्वारकेचं होतं की द्वारकेत राहणाऱ्या माणसांना हे होतं. द्वारका नगरीत साक्षात भगवंताचा वास असल्यामुळे या सगळ्या पीडा, हे ताप सगळे काही नव्हतं. सगळं वैकुंठचं वैभव भगवंतानी द्वारकेत आणलं होतं. त्या ऐश्वर्यापुढे सगळं सत्यलोक, कैलास सगळं फिकं पडत होतं. द्वारकेच्या रस्त्यावर आभाळातील विजा पकडून त्या पिळे, म्हणजे विजा जणू काही साप धरल्या आहेत आणि त्या पिळल्या आहेत, त्याचे सडे घातलेले आहेत. आता विजा कुठे मिळतात? आकाशातल्या विजा कधी आणि कुठे मिळतात? त्या मेघातच मिळतात, त्या ढगातच मिळतात. तो ढग कसा असतो? काळा असतो, कृष्णासारखाच असतो. म्हणजे ज्ञानेश्वरीतले ओवी आता मला पटकन आठवले की इंद्रधनुष्येची आडणी, माझी मेघ गगन रंगणी, तैसे आवरले शारंग पाणी वैजयंतिया. काळ्या ढगात जेव्हा इंद्रधनुष्य असं असतो तर तो मेघ कसा दिसतो? तसं श्रीकृष्ण दिसले की त्यांचं रंग काळा सावळा, गळ्यात घातलेली वैजयंती माला, तसा ह्या मेघांप्रमाणे मला ते भगवंत दिसले. 11व्या अध्यायात विश्वरूप दर्शन योगात हा वर्णन आलेला आहे. असो, तर द्वारकेचे असं वर्णन, इतकं सुरेख वर्णन केलेले आहे की द्वारकेत हे सगळं होतं. मोक्षमुक्तीचे झेंडे होते, कल्पतरू चिंतामणी ह्या मनातल्या इच्छा करणारे साधन होती, लोखंडाचे सोने करणारा परीस होते. पण द्वारकेत कशाला त्याची गरजच लागत नव्हती. तिथं सानंदाची गुढी उभी करणारा, आनंद घन असणारी द्वारकापुरी ही ऐश्वर्य होती. कारण त्याचे फक्त तो आनंदाचा कंद असलेला श्रीकृष्ण 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 आणि त्याचा ऐश्वर्य. आणि पण त्या सगळ्या ऐश्वर्यात कृष्ण कसा होता? त्या सगळ्या ऐश्वर्यात कृष्ण कसा होता? तो कमलपत्रासारखा होता, निर्मोही होता. त्याचे ऐश्वर्य वैराग्याच्या पार्श्वभूमीवर होते. त्याचे वैराग्य कसे आहे? खरं म्हणजे श्रीकृष्णाचे 6 गुण आपण सांगतोय, पण असं काही नाही की बाबा एक गुण उजाळला म्हणजे बाकी 5 गुण मावळलेत, असंही नाही. 6 गुण एका वेळेला प्रकर्षाने प्रकट होत होते. पण त्याला या ऐश्वर्याचा मोह नव्हता, त्याची लालसा नव्हती. गीतेत भगवंतानी सुरसंपत्तीचे म्हणजे दैवी संपत्तीचे 26 गुण सांगितलेले आहेत. आणि असं म्हटलेलं आहे की 26 गुण वेगवेगळे नाही, एक गुण एका गुणाते पोषी, जेथ एक एका ते पोषी, ऐसे बहुत पदार्थी एकी, संपादिती दे हे लोकी, संपत्ती म्हणजे. एकमेकांना पूरक असणारे हे गुण होते, 26 गुण आहेत होते म्हणण्यापेक्षा आहेत म्हणून आपण. त्याप्रमाणे श्रीकृष्णाचे गुणधर्म होते. द्वारका आई त्याच्या श्रीकृष्णाच्या सौंदर्याचे, त्याच्या अवतार्याचे, त्याच्या शौर्याचे, त्याच्या वैराग्याचेही प्रकटन होतं. प्रत्येक घटनाला, प्रत्येक क्षणाला असं वाटतं. आणि खरं ऐश्वर श्रीकृष्णाचं त्यावेळेनंतर दिसलं ते फक्त म्हणजे ह्या बाबतीत दिसलंच, आपण पाहिलं होतं. पण रुक्मिणी स्वयंवराच्या वेळेला, रुक्मिणी स्वयंवराच्या वेळेला कृष्णाचं जे अवतार दिसलं
म्हणजे कुंडणपूरचा जो राजा भीमक, त्याची लेक रुक्मिणी लग्नायोग्य झाली आणि राजाने ठरवलं की हिचं स्वयंवर करायचं. स्वयंवर मांडायचं नाही. स्वयंवर मांडणे आणि स्वयंवर करणे याच्यात खूप फरक आहे. कारण मांडलं की बाबा एक राजकुमारी आहे, तिने काहीतरी पण लावला, तो पण एखादा जिंकून जातो. किंवा राजकुमारीने ठरवलं की मी पेन लावलेला आहे किंवा मी माझ्या मनाला येईल तो राजकुमार हे करणार आणि ती हातात वरमाला घेऊन सगळीकडे पाहत पाहत अशी होणार. ते मांडणं झालं. आणि ठरवणे म्हणजे कसा, हा अमुक अमुक देशाचा राजकुमार आमचे येथे श्री कुपरे करून आणि मग तो भीमक राजाची कन्या, असं म्हणजे ते ठरवलेलं लग्न. आणि हे मांडणं वेगळं आहे. कारण मांडण्यात जो हे असतो की एखादा राजा तो पण जिंकतो आपल्या ह्याच्यावर, बुद्धिचातुर्यावर किंवा आपल्या शौर्यावर, किंवा एखादा राजाला ती पसंत पडली तर तो बळजबरीने तिचा राक्षसी विवाह हे करता करता तिला हे करतो. बाकीच्या सगळ्यांना लोकांची लढाई सुरू होते, तिथं रक्तपात होतं. म्हणजे मंगल प्रसंगी अमंगल घडत जातं. त्या राजाला त्या राजकुमारीबद्दल प्रेम असेलच असं काही नाही. त्याला त्याचा फक्त अहंकार असतो की मी जिंकली. प्रेम भीम असेल असं काही नाही, किंवा मी त्याच्या राज्यात गेला तरी मी जिंकून आणलेली आहे, हा मोठा अहंकार असतो. म्हणजे त्याबद्दल प्रेम. म्हणून मांडणं आणि ह्याच्यात फरक होत आहे. ते भीमकानी स्वयंवर ठरवलेलं होतं, मांडलेलं नव्हतं. आणि कोणाबरोबर ठरवतं, ते भीमकराजे नव्हते ठरवत. रुक्मिणीचा भाऊ, थोरला भाऊ रुक्मी यांनी शिशुपालाबद्दल बरोबर तिचं लग्न ठरवलं होतं. त्यावेळी त्यांच्या दरबारात कीर्तिनामा नावाचा एक भाट आला होता. देशोदेशींच्या राजकुमारांचं तो वर्णन करत होता. त्यांनी कृष्णाचं वर्णन सुरू केलं. राजा भीमक, त्याची पत्नी शुद्धमती राणी आणि रुक्मिणी मनातून कृष्णाला, म्हणजे ते सगळं वर्णन, आणि रुक्मिणी स्वतः होती, ते वर्णन ऐकून कृष्णालाच आपला जावई करायचं असं मनातल्या मनात ठरवतात. रुक्मिणी कृष्णाचं वर्णन ऐकून देवान हरपून जाते. या पण खरं म्हणजे खरं सांगू का, या जगात चांगल्या गोष्टी इतक्या सरळपणे घडत नाहीत. म्हणजे माणसाच्या बाबतीत नाही, आणि मनुष्य रूपात आलेल्या अवतार घेतलेल्या देवांना सुद्धा ते सहजपणे शक्य होत नाही. रुक्मिणीचा बंधू रुक्मिला ही, म्हणजे त्याला श्रीकृष्ण आवडतच नव्हता आणि तिचे लग्न शिशुपालावर लावलेलं ठरवलं होतं. तो म्हणायचा शिशुपालाच योग्य वर आपल्या ताईला. कीर्तिनाम्याची कृष्णीय स्तुती ऐकून तो इतका संतापला, इतका भडकला की कृष्णाची दरबारात निंदा करायला सुरुवात केली. कृष्ण कसा आहे, कृष्ण हे सांगतो, हा कीर्तिनामा काय सांगतो, कृष्ण कसा आहे मी तुम्हाला सांग, कसा आहे तो सांगतो मी तो. रुक्मिणी म्हणत होता की त्याला त्याच्या आईबापाचा पत्ता नाहीये, नाही बापाचा पत्ता, तो एक बापाचा आहे का दोन बापाचा आहे. म्हणजे आपण शिवाय देताना म्हणतो तो एक बापाचा आहे का दोन बापाचा, तसा हा एक बापाचा आहे का. एक म्हणती नंदाचा, एक म्हणती वासुदेवाचा, ठाव नाही बापाचा, आकुळी साच श्रीकृष्ण. त्याला कुळ नाही, काही नाही, काही नाही, असा तो श्रीकृष्ण. ते कसा असेल श्रीकृष्णाला कोण, तोच विश्वाचा जननी जनक आहे, त्याला कशाला आई बाप आहे. त्याने वैर करताना स्वतःचा मामा, मातेचा सख्खा भाऊ याचाही विचार केला नाही, त्यालाही मारलं. आपल्या मामाला अहम म्हणे मारेला मामा, म्हणजे मी माझा मामा मारला, तसं नाही, अहम मामा, खरं म्हणजे खरं अहंकार रूपी मामाला मारलं त्यांनी. तो पळकुट आहे, ते रुक्मी म्हणत होता, तो पळकुट आहे, तो चोरटा आहे. तो जरासंधाला घाबरला, नंतर मथुरेला पळाला, काल यवनाला घाबरला, मुचकुंदाच्या मदतीने त्याला मारले. दुसऱ्याच्या घरचे लोणी खाणारा चोरटा हा गोरसाची तर चोरी करतो, पण चित्ताची चोरी करतो. तो नुसता गोरस नाही, चित्ताची चोरी करतो. त्याला धरायला कोणी गेलं तर सापडत नाही. पळण्याची कला तर त्याला चांगली अवगत आहे. आणि पळून पळून जातो कुठे, कधीतरी वैकुंठावर जातो, कधी कधी क्षीरसागरात शेषाच्या पण्याखाली आराम करत बसतो. आणि असा तो म्हणजे पळण्यात पटाईत आहे. स्वतःवर संकट आलं तर कधी तो मासा झाला, कधी कासव झाला, कधी शूरताच्या गप्पा नुसत्याच्या ऐकून घ्याव्यात, कधीतरी खांबात दडून गुरगुरत बसला. बलवान राक्षसासमोर भिकारी येऊन भीक मागत बसला. 3 पावलाची जमीन दे, आणि त्याच्याच दाराचा द्वारपाल झाला. त्याची लायकीच ती म्हणे द्वारपाल होण्याची. त्याची साथ संगत कोणाची तरी गवळ्याच्या ताकपिरी पोरांची, अशी त्याची साथ संगत, नाहीतर माकडांची. त्याला रूप नाही, गंध नाही, गुण नाही, कोणते
तो कोणत्याही देशात नाही, तो निर्गुण निराकार आहे, बरोबर आहे ना, तोच सांगतोय. म्हणजे निंदे माझी स्तुती कशी चालली होती रुक्मिणीची ती कळत होतं. तो कोणत्या देशाचा राजा नाही, सदैव कंगाल, सदैव भुकेलेला. वनात आपल्याला असलेल्या बहिणी त्याच्या अर्थस्वरूपात हे केली. तो बहिणीकडे गेला, मला काहीतरी खायला द्या, मला खूप भूक लागली. म्हणजे खरं तिने बोलवलं होतं त्या दुर्वासा ऋषींच्या ह्याच्याबद्दल, की आता काय करू, हे सगळे लोक आले. ते त्यांनी ते ह्याच्यात पाहिलं, ह्याच्या भांड्याला पाहिलं, तर भांड्याला चिकटलेलं एक पान होतं, तेच खाऊन टाकलं. असा तो भुकेलेला खादाड मनुष्य. याला सोंग घ्यायला मासा कासव वगैरे नाही, चक्क स्त्रीरूप होतो. त्यामुळे सूर्यचंद्राला राहूची बाधा झाली. रुक्मी अभर सभेत श्रीकृष्णाची निंदा करत होता, नालस्ती करत होता. त्यांनी न कळत त्या निर्गुण निराकाराला सगुण स्वरूप कसं दिलं ते आणले होते. त्याच्या तावातावाने बोलण्याने असं वाटलं, रुक्मीच्या तावातावाने बोलण्याने असं वाटलं की एखाद्याने रागारागातनं घरातनं बाहेर पाडावं. म्हणजे माऊलींची उभी आहे द्वारकेमध्ये जावे, आपण समजा रागारागाने बाहेर पडला अळे आळंदीला जावं, किंवा रागारागाने बाहेर पडलं तर पंढरपूरला जावं असं म्हणू. पण रागारागाने बाहेर पडला तर द्वारकेला जावं का, रोषे निघाल्या अवचटरे पडले द्वारकेच्या वाटे, ते शिणे परी सुनाटे नवचित पदे. चुकून रागारागाने बाहेर पडला तरी चांगल्या ठिकाणी गेलेला आहे, असं आहे. भावाच्या मनात काही नाही, पण आपल्या आईबापाच्या मनात श्रीकृष्ण हे, आणि आपल्या अंतःकरणात कृष्णाने घर केलेले हे रुक्मिणीने ताडलं. आणि मग तिच्या अंतःकरणात प्रीतीचा अंकुर फुटला. तिला मनापासून वाटत होते की शिशुपालावर लग्न म्हणजे बळजबरी आहे. तिथे दोन मनाचं मिलन कसं होणार. श्रीकृष्णाशी आपलं लग्न झालं तर ते जीवाशिवाचं मिलन होईल. तो एक अभूतपूर्व प्रसंग होईल. पुढच्या अनेक पिढ्यांना ते आदर्श होईल. न जाणो तो विवाह इतिहास घडवेल. पुढची अनेक शतके, अनेक युगे त्याची वाट अनुसरून अनेक जण आपला संसार सुरू करतील. तो सुखाचा होईल, मानव जातीचं कल्याण होईल. तिने एक धार्ट्याचं पाऊल उचललं. श्रीकृष्णाला चक्क प्रेमपत्र लिहिलं. 5,500 वर्षापूर्वी एक मुलगी न पाहिलेल्या मुलाला, म्हणजे आपल्याकडे म्हणलं जातं ना की स्त्रीला स्वातंत्र्य मिळालेलं नाही, 5,500 वर्षापूर्वी एक मुलगी नुसतं वर्णन ऐकून चक्क प्रेमपत्र लिहिती आहे. आणि मग त्या श्रीकृष्णाला तिने कधी पाहिलं नव्हतं, की त्याच्याबद्दल काही ऐकलं नव्हतं, पण पत्रातून ती श्रीकृष्णाची विनवणी करत होती. त्या विनवणीत कशी तिची भाषा नुसते प्रेमळ नाहीये, भक्तियुक्त प्रेमळ भाषा आहे. हळुवार भावनांचं दर्शन आहे. हृदयाच्या कळवळ्यातून ती लिहिते. तिचा मनाचा ठाम निश्चय झालेला आहे की मी करीन तर लग्न हे कृष्णा तुझ्याबरोबरच करीन. तिचं हे क्रांतिकारक पाऊल कोणाला नकळत, विशेषतः तिच्या आईवडिलांना सुद्धा नकळत, कृष्णाच्या मनाचा थांग पत्ता माहीत नसताना सुद्धा ती पत्र लिहिते श्रीकृष्णाला. आणि श्रीकृष्णाला कळवते, बाबा काय कळवते की या आणि माझं पाणी ग्रहण करा. मग ह्याच्यात थोडासा निर्लज्जपणा पण नाही ना. म्हणजे तिलाच वाटतं की आपण निर्लज्जपणा तर करत नाही ना, बेशरमपणा तर करत नाही ना. की एखादी कुळवंत घरातली मुलगी, कुळवंत वगैरे वगैरे घरातली मुलगी सरळपणे पत्र लिहिती आहे, त्याला तर संस्कारहीन अशी वाटणार नाही ना. तिला नक्की वाट की तुम्ही परपुरुष नाही आहात, परमपुरुष आहात, परमपुरुष. म्हणून धाडसाने आपला कुलीनपणा न सोडता ती त्याला पत्र लिहिते. मग श्रुत्वान गुणान भुवन सुंदर शृण्वंता ते निर्विष्यम कर्ण विवरई हरगतोप गतापम रूपम दृश्याम दृश्यतम अखिलम लाभार्थम लाभम त्वया अच्युत विशंती चित्तम पत्रम पम्मे. म्हणजे सौंदर्याला ज्यामुळे सौंदर्य प्राप्त झाले, ज्याची कीर्ती कर्णोपकरणी दशदिशात पसरली, सूर्यापुढे काजवा जसा अस्तंग होतो, त्यामुळे त्रिविध ताप जसे नाहीसे झाले, जिथे सलोकादी चारही मुक्ती पायापाशी आहेत, ज्याला कधी क्षय नाही, कधी च्यूत होत नाही, असा जो अच्युत आहे, तो सर्व सुखांचे परमसुख आहे, जो आनंदाचा कंद आहे, त्याच्या पुढे साऱ्या रिद्धी सिद्धी कळाहीन आहेत, ज्याच्याकडे रूप आहे, कांती आहे, शील आहे, असे तुम्ही आहात, त्याला मी पत्र लिहिते. तिच्या मनात अनेक संशय, अनेक विकल्प, म्हणजे कृष्णाबद्दल विकल्प नाही पण वेगळे विकल्प होते. त्या विकल्पांचे, संशयाचे निराकरण ती आपल्याच मनाने करत होती. ती म्हणते
तू म्हणशील मी सोयर आणि काळा. म्हणजे कृष्णाला ती म्हणते की तू स्वतःला म्हणशील की मी सोयरा आणि काळा, आणि मला तरी बोलवतेस तू विवाह मेळा. पण तरी पाणी ग्रहणा शिशुपाळा, तो काळांत काळ मज लागे. शिशुपाळ कसा आहे, माझ्याशी काळ आहे, तू काळा असल्याने मला चांगला, पण तो शिशुपाळ मला काळांत काळ आहे, तो मला अजिबात पसंत नाही. मी तुमची मनाने अर्धांगिनी झालेली आहे, तुमची अर्धांग आहे, मला तुमचाच मोठा आधार आहे. अहो, जी सिंहाची संपत्ती आहे ती शिशुपालासारख्या लांडग्या कोल्ह्यांना देऊन काय उपयोग आहे? ती त्यांना गेली तर तुमचीच अपकीर्ती होईल. कृष्ण केसरीची संपत्ती चैद्य जंबुक जैका नेती, कमळ नयना कमळापती थोर अपकीर्ती होईल. आणि श्रीकृष्णाचे एवढं गुणवर्णन करताना ती स्वतःलाच म्हणते की मी आतापर्यंत मी चांगल्या सच्चिलपणे वागले नसेल, देवदेवतांचे पूजन केले नसेल, साधू संतांना ब्रह्मवृद्धांना संतुष्ट केले नसेल, धर्माला अनुसरून कर्तव्य केले नसेल, तर हे होणार नाही. पण असं जर सगळं केलं असेल, कोणाला दुखवले नसेल, तर आपलं नक्की पाणीग्रहण होईल. आणि ती म्हणती विनवणी तातडीची आहे, अर्थात उतावळेपणा किंवा थिल्लरपणा नाही, पण लग्न अगदी तोंडावर आले. दुसऱ्या दिवशी का तिसऱ्या दिवशी लग्न होतं. पत्रिका पाहते सावधान, विलंब न करावा व्यवधान, प्रातःकाळी आहे लग्न, ऐशा समयी पावावे. इतक्या तातडीने ती पत्र लिहिते. आणि विशेष म्हणजे आपलं हरण कसं करावं याचं ती वेल ऑर्गनाइज प्लॅन लिहून देते श्रीकृष्णाला. म्हणजे कसं करावं ती म्हणती की जेणेकरून कुठलाही रक्तपात होणार नाही, भावालाही न दुखवता आपलं लग्न पाणीग्रहण होईल. कोळीचा कुळधर्म भीम कराया, नगराबाहेर आंबालया, नववधू न्यावी पूजाव्या जगदंबेशी कुळधर्म, तेची संधी जी कारण परस्परे हेची कोण, ते रावुनी सावधान ओम पुण्या करावे. इतकं ठामपणे ती सांगते, इतकं व्यवस्थित सांगते ती आहे. तिथं मला आचार्यात्र्यांच्या लग्नाच्या बेडीमधलं एक वाक्य आठवतंय. आचार्यात्र्यांनी लग्नाच्या बेडीत एक वाक्य लिहिलेले की पुरुष प्रेम करायला लागला की तो बाईसारखा असतो, आणि बायका प्रेम करायला लागला तर त्या पुरुषासारख्या खंबीर आणि ठाम होतात. मग नेटाने ते कसं पुरं करायचं त्याच्या मागे लागतात. म्हणजे लग्नाच्या बेडीतलं वाक्य आहे त्या आत्र्यांचं, या आत्र्याचं नाही. तिच्या धाडसीपणाची भक्ती प्रेम हे सगळ्या करायला, म्हणजे तिने सगळं हे करायला, आणि स्पष्ट वक्तेपणा आणि तिच्या भावनेचा अवलाद कृष्णाला मनापासून भावला, शब्दातून जाणवला. तिची प्रामाणिक इच्छा, पण त्यासाठी कोणालाही त्रास न होण्यासाठी तिची ती कळकळ, बुद्धीचे चातुर्य, नम्रपणा, स्पष्ट वक्तेपणा, या साऱ्या गुणांनी हे सगळे बहरलेलं काव्य वाचून कृष्णही म्हणजे असा जरा बेचैन झाला. त्याला हुरूर लागली का कधी जातोय मी याला. आणि या भक्तांसाठी धावणारा कृष्ण आपल्या या निस्सीम प्रीती करणाऱ्या रुक्मिणीसाठी न धावतील तर नव्हे. देव धावत येतो, किती धावत येऊ शकतो. म्हणजे द्रौपदीच्या वेळेला तो आर्तस्वराने द्रौपदीने हाक मारल्यावर तो आलाच. पण गजेंद्र मोक्षासाठी जेव्हा हाक मारली तेव्हा देव जेवढ्या धावत आला. आणि म्हणजे जेव्हा श्रीकृष्णाने सांगितलं गरुडाला की गजेंद्राच्या उद्धारासाठी जायचंय आपल्याला, तयार हो. आता काय गरुडाला तिथे काय वेणी आणि कपडे बिपडे घालायचे नव्हते की कसे करून सगळं सजून नटून बाबा श्रीकृष्णाला घेऊन जावं. पण जेव्हा पाहिलं तर इकडं गरुड पाहतोय तर तिथं देव दिसे नाही. तो फडफड परत त्या गजेंद्रापर्यंत आला, ते तिथं देव आधी येऊन म्हणे देवा तुम्ही आधी कसे काय आलात. गजेंद्राला त्याचा गरुडाला त्याचा अहंकार झाला होता की मी आहे म्हणून जे जे भक्त देवासाठी आर्त स्वरूपात हाका मारतात, त्यामुळे मी असल्यामुळे देव तिथं वेगाने जाऊ शकतात, मी नसतो तर देवा नाही जमलं नसतं, असा अहंकार झाला होता. देवाने त्याचा अहंकार उतरवला की तुझ्यापेक्षा तू मी मनात आणलं ते तिथपर्यंत तुझ्या आधी जाऊन पोहोचलो. आणि मग तो गरुडाचा पारा, अहंकाराचा पारा खाली आला. रुक्मिणीने सांगितल्याप्रमाणे देवाने केलं. सगळं रुक्मिणीला उचललं. परत तरी ते रुक्मिणीला कळालं, म्हणजे तिच्या भावाला कळालं, युद्ध झालं. युद्धात रुक्मिणीचा पराभव झाला. आता रुक्मिणीचा पराभव झाला, आता रुक्मिणीला मारणार
त्या रुक्मिणीने आपले डोळे झाकून घेतले, तोंडावर हात ठेवून. श्रीकृष्णाने रुक्मिणीचे डोक्याचा पाठ काढला, एका बाजूची भिवई काढली, एका बाजूची मिशी काढली. हे सगळं करणं म्हणजे एखाद्या क्षत्रियाला मरणास्पद होतं. मरण यातना एक वेळ मरण परवडलं, पण अशी अब्रू जाता कामा नाही की पाठ काढलाय काय, एका बाजूची मिशी काढली काय, एका बाजूचं हे काढले काय, मरणस्पद होतं. आणि ते बलरामाने पाहिलं आणि रुक्मिणीने पाहिलं की हे अशी शिक्षा नको द्यायला होती. म्हणजे तिला एक क्षणभर वाटलं की चुकलं हे. आणि बलरामाने तर श्रीकृष्णाला झापलंच की हे काय आहे, अरे तुझा तो सोयरा झालाय ना, तुझा तो चालक झालाय ना, तुझा मेहुणा झालाय ना तो आता. तो म्हणे त्यामुळेच मी असं केलं. कारण रुक्मीची ही शिक्षा दोन गोष्टी होत्या. त्याला आता शिक्षा दिली नसती त्याला जन्म मरणाच्या फेऱ्यात पडावं लागलं. आणि हे जे असं करणं आहे ते क्षत्रियाला मरणप्राय, म्हणजे क्षत्रियाच्या दृष्टीने तो मेलेला आहे, म्हणजे त्याला ते ह्या पापातनं मुक्ती मिळालेली आहे. आणि मी प्रत्यक्ष त्याला मारलं का नाही, तर तो माझा आता सोयरा झालेला आहे, माझा मेहुणा झालेला आहे, म्हणून मी त्याला मारलं नाही. त्याचं हे स्पष्टीकरण रुक्मिणीला इतकं पटलं, बलराम दादाला पटलं. आणि मग हे जे करण्यात हे श्रीकृष्णाच्या विचारांचं, श्रीकृष्णातल्या मनातल्या भावनांचं हे ऐश्वर्य आहे. आणि श्रीकृष्णाचे ऐश्वर्य म्हणजे हे सगळं रुक्मिणीचा हे संबंध पाहिला आपण. पण श्रीकृष्णाचं बाकी एक ऐश्वर्य आपण त्याच्या पहिल्याच ह्याच्यात श्री या गुणात पहिलं पाहिलं होतं की विश्वरूपातले ऐश्वर्य, विश्वरूपातलं ऐश्वर्य त्याला दिव्य दृष्टीची जरुरी लागली. ते साध्या जन्मचक्षुने अर्जुनाला दिसलं नव्हतं, त्याला दिव्य दृष्टी दिली. आणि मी आपला म्हणजे पहिल्यांदा दिव्य दृष्टी दिली नाही, मी आपल्याला याला दिव्य दृष्टी देतोय आणि हा शांत कसा बसलाय अर्जुनाला असं कृष्णाला वाटलं. आणि मग त्याला कळलं की अरे आपण ह्याला दिव्य दृष्टी दिलेली नाही. आणि मग त्याने सांगितलं की न तुमाम शक्यसे दृष्ट मननेव स्वचक्षुषा दिव्यम ददामि ते चक्षु पश्चिमे योगेश. अर्जुना तुला तुझ्या जन्मचक्षुने दिसणार नाही, तुला दिव्यदृष्टीची आवश्यकता आहे, मी तुला देतो. आणि दिव्यदृष्टी चक्षु दिल्यावर त्याला भगवंताच्या विश्वरूपाचं दर्शन झाले, दिव्य दर्शन झाले आणि योग्य बोधही झाला. ते रूप त्याचे ऐश्वर्य होते, बोधही त्याचा ऐश्वर्ययुक्त आहे. सर्वत्र मी आहे, माझी व्याप्ती चराचरात आहे, चराचर प्रलयाचे वेळी नष्ट झाले तरी मी शाश्वत आहे, या साऱ्यांचा शास्ता मी आहे, उत्पत्ती स्थिती लय मीच आहे अर्जुना. आणि अर्जुनाच्या साऱ्या निमित्ताने त्याने सांगितले की सगळे सारे सजीव हे यायचे ते निमित्त मात्र भविष्य, आपण निमित्त मात्र असतो, करता करवता परमेश्वर असतो. अर्जुनाने विश्वरूपातल्या ती सुंदरतेपासून भयानक रूपे पाहिली. अर्जुनासारखा परमवीर अर्जुन भयचकित झाला, त्याच्या रूपाकडे आता पाहायलाच नको म्हणून त्याने डोळे बंद केले. पण त्याला दिव्य दृष्टी दिली होती, ती चर्मचक्षुने दिव्य दृष्टी बंद होणारी नव्हती. बाहेर दिठी उघडून पाहे तवी अवघे मूर्तिमंत देख तुझा आहे, मग आता न पाहे म्हणून उगार आहे तरी आतोही तैसेच. डोळे मिटले तरी दिसतच येते, आपले नेहमीचे डोळे झाकले तरी विश्वरूप त्याची विविध रूप दिसायला लागली. आणि मग भगवंताचे म्हणजे अर्जुनाचे पाहणे न पाहणे हे अर्जुनाच्या हातात राहिले नव्हते. अगदी डोळे घट्ट मिटून घेतलं तरी ते रूप त्याच्या दृष्टीपुढून जात नव्हते. माऊली म्हणतात कैसे अनुग्रहाचे करणे. भगवंताने आपल्याला अनुग्रह दिला तर कसं आहे, कैसे अनुग्रहाचे करणे, पार्थाचे पाहणे आणि न पाहणे तया सकटे नारायणे व्यापून घेतले. म्हणजे हे सगळं ह्याच्याना त्यांनी आपले अद्भुत ऐश्वर्य अर्जुनाला दाखवले. त्या निमित्ताने अर्जुनाला म्हणजे साऱ्यांना सांगितले तस्मात उत्तिष्ठ यशो लभस्व जित्वान शत्रुभुंक्षम राज्यम समृद्धम मयई होते निहता पूर्वमेव निमित्त मात्र भविष्य साचून. तो निमित्त मात्र हो, जीवन मरणाच्या समरांगणात शांत राहू नका, पडून उठा. असेल माझा हरित देईल काटल्यावरी ही वृत्ती काढून टाका. माणसाच्या अंगी असलेले 6 भयंकर षड्रिपू त्याच्यावरच विजय मिळवला तर भगवंत तुमचा होईल. बाबांनो फार गमजा करू नका, फार टुरटूर करू नका. मी येऊ केलं, मी तेव केलं, करता करविता परमेश्वरच असतो. तो करता असतो, तो आपल्याकडनं करून घेत असतो. भगवंताने आपल्याला
11व्या अध्यायात अर्जुनाच्या निमित्ताने रूपम ऐश्वर्यम दाखवलं. श्रीकृष्णाचे रूप ऐश्वर्य अर्जुनाला दिसले, त्याबरोबर यशोदा मातेलाही दिसले, अंशतः दिसले. श्रीकृष्ण अगदी लहानपणी खेळत असताना तो माती खातोय असा यशोदा मातेला संशय आला. आणि यशोदा मातेला संशय आल्यावर माऊलींच्या म्हणजे असं, कृष्णा माती खाल्लीस आकर करा करा. आणि मग ती माती खाण्याच्या निमित्ताने मागा बाळपणी श्रीपती जी एक वेळा खादली होती माती, यशोदा धरीला मग भेणे भेणे जैसे मुख झाडा द्यायचे निमिषे, 14 भुवने सावकाश दाखवली. आपल्या तोंडात 14 भुवने माते यशोदेला दाखवली. मैया मी नाही माती खाल्ली, मैया मी नाही माती खाल्ली म्हणून घाबरल्या ते करून ते सगळं दाखवलं. असेच विश्वरूपाचं अंशतः दर्शन दुर्योधनाला दाखवलं होतं त्याने. दुर्योधन त्याला बंदी करायला गेला आणि त्यांनी जे भयानक रूप दाखवलं ते विश्वरूपाचं अंशतः दर्शन दुर्योधनाला दाखवलं. त्यावेळेला दुर्योधन गलित गात्र झाला. कृष्णाला बंदिवान करायच्या ऐवजी तो त्या रूपानेच घाबरला. दुर्योधनाचे मनातले मांडे मनात राहिले की श्रीकृष्णाला आपण बंदी करून ठेवून देऊ, पण तसं नाही जमलं त्याला. आणि ऐश्वर्यात निस्पृहपणा आणि निर्भीडपणा कसा असतो की दुर्योधनाने त्याला जेवायला बरोबर, पण दुर्योधनाकडे जेवायला नाही गेला. कारण का तर दुर्योधना कोणी कोणाकडे जेवल्याचं की मी दोघं एकमेकाचे जिवलग मित्र आहेत. मग त्यांच्या परिस्थितीची कल्पना, म्हणजे मी सुदाम्याचे पोहे ते सुद्धा तिने आवडीने खाल्ले, पण तू कसा आहेस, तुझी म्हणजे का तू जेवण देशील का नाही, तुझ्याकडे छान अन्न मिळेल. तुझी माझी म्हणजे आपली मैत्रीच नाही, म्हणजे मैत्री असते किंवा मी उपाशी आहे, मला काही खायला मिळत नाही, आता कचई करून कुठेही, म्हणजे एक सुधा तुराणांना स्वादानं वेला असं जर म्हणतात तसं मी आहे, त्यांनी खावं. एक छोटीशी एक गोष्ट सांगून, म्हणजे हे बरंच आहे, ऐश्वर्य खूप आहे कृष्णाचं, पण एक छोटीशी गोष्ट सांगून मी संपवणार आहे. मी म्हणजे 72 साली खेड्यात एका प्रॅक्टिस सुरू केली होती, तिथं कुठली सोय नाही, काही नाही. खूप गर्दी असायची, म्हणजे गर्दी म्हणजे खूपच गर्दी, त्याला काही हेच नाही त्याचं, पेशंटला पाहिजे फक्त. पण त्यातले म्हणजे प्रॅक्टिस कशी यायची, 3 पेशंट आले, 2 उधार गेले, 1 पैसा द्यायचा ना, अशा प्रकारची प्रॅक्टिस असायची, पण चालले ते एक बाई येऊन बसली तिथं, तिचा नंबर आला तरी ती नंतर आलेल्या माणसांना जा पुढे तुम्ही पाहा पुढे. असं 3-4 वेळा झालं. सगळे पेशंट हो म्हटलं, बाई तुम्हाला आजारी पडलात ना, तुम्हाला दाखवायचंय का, मला दाखवायला काय नाही. थोडीशी घाबरली, चाचत म्हणाली तुम्ही रागवणार नसाल तर एक विचारू का. म्हटलं विचारा, काय विचारायचं. तर म्हणे मी असं कुठल्या तरी एका पोथीचं पारायण केलं, त्याची समापती केली, शब्द समापती केली, तर तुम्ही उद्या माझ्याकडे ब्राह्मण म्हणून जेवायला याल. मी थोडासा घुळमळलो. आता हो म्हणायचं की नाही म्हणायचं मलाच काही कळेना त्यावेळेला. म्हणजे आत्ता आहे त्याच्यापेक्षा त्यावेळेला जास्त बावळट होतो. तर माझी आजी नेमकी त्यावेळेला माझ्याबरोबर पहिले काही म्हणजे त्या दिवशी त्यावेळेला लग्नही झालं नव्हतं, त्यामुळे आजी आली होती बरोबर. पहिले काही दिवस दवाखाना कसा चाललाय, काय लोक येतात वगैरे पाहायला वगैरे असं. पण त्या गावात माझ्या कोणी काळे कुत्रे ओळखीचं नव्हतं वगैरे असं. बाहेर तिने सगळं ऐकलं. तिने एका फटक्यात सांगितलं की हे बघा, तुम्ही ज्यांना ब्राह्मण म्हणून जेवायला बोलवतात ना, तो ब्राह्मण समजूच नका. तो तुमच्या गावात डॉक्टर म्हणून आलेला आहे, तो ब्राह्मण म्हणून आलेला नाही. डॉक्टर म्हणून तुम्ही त्याला रात्री 10 वेळा बोलवा, डॉक्टर म्हणून येईल, डॉक्टर म्हणून तपासेल, डॉक्टर म्हणून जेवायला येणार नाही. आणि मग तिने मला ही दुर्योधनाची आणि श्रीकृष्णाची त्यावेळेला गोष्ट सांगितली की अन्न कसं मिंध करतं. तुम्हाला तुमचं ऐश्वर्य, मनाचं हे एक टिकून ठेवायचं असेल तर अन्नाचा मिंधेपणा येऊन देऊ नका. जे तुमच्या बरोबरीचे असते, जे तुमचे खरे दोस्त असते त्याच्याकडे काय हरकत, अगदी कोणीकडे. आणि दुसरी गोष्ट,
जर तुम्ही अगदी भुकेने काही खायला मिळालंच नाही अशा ठिकाणी तुम्हाला जायला हरकत नाही. म्हणजे जे मी नाही काही बोलू शकत नव्हतो, त्या माझ्या आजीने एकदम म्हणजे पूर्वीची माणसं तशी अशी ताडकान हे करायला किंवा हुशार असायची. ताडकन तुकडाही तोडायचे नाही, पण हुशार असायची. असो म्हणजे हल्लीचं कसं झालंय की जैसा घेपे आहारू धातू तैसा चोहे आकारू धातू ऐसा अंतरू भाऊ भोगे. जसा आपण आहार घेतो तसे आपले धातू बनतात, तसं रक्तमांस मेध असणे म्हणजे आणि जसे धातू बनतात तसं आपलं मनही बनतं. त्यामुळे हल्लीचा सगळा समाज हा राजसनामाचा आहार घेतो. त्यामुळे समाजही राजसनामच झालेला आहे. संतापी, उग्र, जरा 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 काही कारणाने अमृतमुरीवर येणारा असा समाज आला. थोडक्यात सांगायचं म्हणजे श्रीकृष्णाने हे सुद्धा त्याचं ऐश्वर आहे आणि ते सांगितलेलं आहे आपल्याला की कसं वागावं, काय वागावं. शेवटचं सांगतो की ऐश्वर म्हणजे बडेजाव नाही, ऐश्वर म्हणजे माजोरीपणा नाही. आपल्याला ऐश्वर म्हणजे ऐश्वर म्हणजे माजोरीपणा वाटतो किंवा ऐश्वर म्हणजे 3 मद म्हणतात ना, सौंदर्य मत, तारुण्य मत आणि सत्ता मत. असं वाटतं ते म्हणजे ऐश्वर. ऐश्वर म्हणजे माधुरीपणा नाही, हे नाही, मोठेपणा नाही. ऐश्वर म्हणजे सत्व, त्याचा खरेपणा. आपण आपल्या नैश्वर आणि अशाश्वत ऐश्वर्याचा म्हणजे ह्या सगळ्या ऐश्वर्याचा रुबाब श्रीकृष्णाच्या जवळ सत्यभामेने ऐश्वर्याचा आपला रुबाब दाखवला. सत्यभामेकडे तो ह्याचा मणी होता, यांनी दिलेला श्रीमंतक मणी होता. भारंभार तो सोनं देत होता रोजच. आणि नारदाने विचारलं सत्यभामेला नेहमीची खंत होती की रुक्मिणीकडे श्रीकृष्णाचा कल जरा जास्त आहे. तर तिने नारदाला विचारलं की मी काय करावं. तर म्हणे तुला सर्वात जास्त कोण आहे. श्रीकृष्ण. मग त्याला मला देऊन टाक. नारद म्हणाले. अरे बापरे, हे तर नवीन नुसतीच वेगळीच पंचायत झाली. अहो म्हणे मग तुम्ही मला वेगळा उपाय सांगा ना की श्रीकृष्ण माझा कसा होईल. म्हणजे श्रीकृष्णाच्या वजना एवढं तू सोनं मला दे. अरे काय आवड काय त्याच्यात, हे श्रीकृष्ण पाहिजे तेवढं सोनं. माझ्याकडे सोनं म्हणजे काय कमी आहे का. सगळं सोनं, सगळं 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 सोनं, सगळं सोनं टाकून सुद्धा ते पारडं हे झाले नाही का. शेवटी रुक्मिणी आली आणि एक तिने तुळशीपत्राचं पान वाहिल्यावर ते पारडं खाल्ले. म्हणजे भक्ती म्हणजे ऐश्वर हे नुसतं पडेजाव नाही, मोठेपणा नाही, माजोरीपणा नाही, भक्तीचं ऐश्वर आहे. बरंच काही म्हणजे तुळशीबद्दल सांगायचं होतं. तुळस कशी झाली आहे, त्याच्यात श्रीकृष्णाचं ऐश्वर कसं दिसले, तिची शापमुक्ती कशी झाली. असो श्रीकृष्णाचे हे षडगुण ऐश्वर, त्यातलं सगळे हे भगवंताचं आगळं वेगळं ऐश्वर आहे. आणि महत्वाचं सर्वात शेवटी गोष्ट की श्रीकृष्णाने जे सांगितलेलं आहे की मी सगळ्या ठिकाणी आहे पण मी कुठे नाही, हे महत्वाचं आहे. त्याच्यात त्याने महत्वाची हे सांगितलेले आहे की नच मस्तानी भूतानी पश्चिमे योगेश्वरम भूत भृन्न भूत असतो ममात्मा भूत भावना. नव्याध्यातली ओवी हे श्लोक आहे हा. तर ते मी सगळीकडे आहे पण मी कुठेही नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे कुठे की जे आपण जे स्थूल वृत्ती जे सगळा विचार करतो की हा सगळा स्वार्थीपणाचा विचार करतो, हा सगळा आपण हे करतो की आपण आपलं ऐश्वर म्हणजे काय व्हावं, माझ्याकडे आमची मर्सिडीज गाडी, आमची गाडी, माझा फार्म हाऊस आहे, आमकडे हे ऐश्वर आहे. श्रीकृष्णाचा ऐश्वर्याचा अभ्यास केला तर त्याच्या पाठीमागे त्याला वैराग्याची कड आहे, त्याला औदार्याचं दुसरं हे आहे, सगळं हे प्रकार आहे. आणि मग ते ऐश्वर कसं आहे की श्रीकृष्ण त्या ऐश्वर्ययुक्त होता पण ऐश्वर्यापासून दूर होता. असं हे श्रीकृष्णाचं ऐश्वर आहे. त्या ते श्रीकृष्णाचं ऐश्वर एक पाहताना आपण श्रीकृष्णालाच आजच्या दिवस वंदन करू आणि मग तो क्षराक्षराच्या पलीकडे उत्तम पुरुष कसा आहे याची जाणीव करून घेतलं तर त्याचं ऐश्वर आपल्याला, त्याची जाणीव आपल्याला नक्की होईल. हे ऐश्वर्याच्या बाबतीत आजच्या श्रीकृष्ण. पुढचं आपण त्याच्या ज्ञानाबद्दल बोलणार आहोत. नमस्कार.